नाशिक येथे चालू असलेल्या उपोषणाचा आज 22वा दिवस। 22व्या दिवशी पत्रकार संघाचे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोषी निकम यांनी उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यावेळेस अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोषजी सोनवणे तसेच विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे नेते सोमनाथजी मानकर साहेब तसेच संतोषजी आढाव साहेब व इतर पत्रकार संघाचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित होते। या सर्वांनी उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांचं म्हणणं ऐकून घेतलं व यावर तोडगा काढणार व राष्ट्रीय विषय आम्ही पत्रकार संघाने देखील विनोदभाऊ भोसले यांना थेट लेखी स्वरूपाचा पाठिंबा जाहीर केला। आज श्री सेविका अंशकालीन महिला, श्री परिचारिका महिला यांच्या न्याय हक्कासाठी थेट राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने विनोदभाऊ भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळेस संपूर्ण आई संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे आभार मानण्यात येत आहेत। आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष संगीताताई कढाळे यांनी देखील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। त्याचबरोबर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम सर यांनी भट्टीची संपूर्ण सविस्तर माहिती घेतली व पत्रकार संघाच्या अधिवेशनामध्ये थेट प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही देखील यावेळेस देण्यात आली आहे। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा तुमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी राज्यभर आम्ही लढा देणार आहोत। राष्ट्रीय विश्वगामी संघटनेमध्येच आहे, त्यामुळे पदाधिकारी या नात्याने आपण आम्ही आज माझ्यासमोर सगळी मंडळी आहेत। सगळी मंडळी तालुका महाराष्ट्राचे अध्यक्ष पण आहेत, शिक्षक संघाचे आपण आलेलो आहोत। आम्ही जाहीर पाठिंबा आहोत आणि त्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत। लवकरच आता मागण्या रास्ता आहे, तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे। तुमचा होणारा अन्याय आहे हा बरोबर निंदनीय आहे। त्यांना मागण्या पूर्ण होण्यासाठी सर जे उपोषण करतायत, जे आंदोलन करतायत, त्यांचं कौतुकास्पद बाब आहे आणि चांगला व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा गौरव करतो आहे। निश्चितच आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने एक राज्यभर आंदोलन करू।
या ठिकाणी उपोषणाचा 22वा दिवस आणि उपोषणाच्या ठिकाणी विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोषजी निकम सर, त्याचबरोबर विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. त्याबद्दल मी संपूर्ण श्री परिचर महिलांच्या वतीने तर सर्वात प्रथम मी आभार मानेल. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक मानकर सर असेल, संतोषजी सोनवणे सर असेल, आढाव सर असेल आणि इतर सहकारी या सगळ्यांची मला वेळोवेळी, जरी आज ते या ठिकाणी आले असेल पण कंटिन्यू फोनवरती मानकर सर असेल, संतोष सर असेल, यांनी कंटिन्यू माझ्यासोबत फोनवरती चर्चा केली आणि उपोषणाची जी हालचाल आहे म्हणजे पहिल्या दिवसापासून तर 22व्या दिवसापर्यंत म्हणजे आजपर्यंत देखील त्यांची रोजची मला फोन करून विचारणं तुमच्याकडं काय झालं काय नाही, म्हणजे ही जी तळमळ आहे ना, ही विश्वगामी पत्रकार संघाच्या, म्हणजे मी देखील एक विश्वगामी पत्रकार संघाचा एक सदस्य या नात्याने मला एक सांगतो की ज्यावेळेस सर्वसामान्य व्यक्तीवर जर अन्याय होतो त्या व्यक्तीला न्याय देण्याची ताकद देखील विश्वगामी पत्रकार संघामध्ये आहे आणि हे आम्ही संतोषजी निकम सरांच्या माध्यमातून या संपूर्ण देशामध्ये बघत आहोत. आणि आपण बघतो की आज पत्रकार एखाद्या संघामध्ये काम करत असताना स्वतः पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष थेट उपोषण कार्यकर्त्याला भेट देतात, म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील आता लाज वाटेल की या ठिकाणी आम्हाला भेट द्यायची. आणि मुख्यमंत्री त्यांचे सचिव इथपर्यंत पाठवता, आरोग्य विभागाचे आरोग्य मंत्र्यांची PA इथपर्यंत पाठवता. आम्हाला देखील त्यांना विचारणं आहे, साहेब तुम्ही जर नाशिकमध्ये येऊ शकता, इतरांपर्यंत पोहोचू शकता, मग या ठिकाणी बसलेल्या 44,000 महिलांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीला काय, एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता, आनंदाची गोष्ट आहे, एका बाजूला लाडकी बहीण राबवता, दुसऱ्या बाजूला याच बहिणींचे पगार 6-6, 7-7 महिने सर अडवल्या जातात. मग या सावत्र बहिणी आहे की काय, असा पण प्रश्नचिन्ह आम्हाला उपस्थित होतो. महाराष्ट्र शासनाला देखील आमची कळकळीची विनंती आहे, जी 6-6, 7-7 महिने तुम्ही पेमेंट रखडवल्या जाता, हे देखील पगार तुम्ही वेळेवरती देण्यात यावं. आणि 3,000 म्हणजे 50 रुपये प्रमाणे या महिलांनी काम केलेलं आहे सर. 50 रुपये महिन्याप्रमाणे काम केलं, आज यांना पगार फक्त 3 आहे, 3,000 रुपये इतका आहे. 3,000 मध्ये यांचा प्रपंच चालत नाही, यांच्या मुलांचं शिक्षण होईल का, कुठल्याही प्रकारची सुसुविधा जी भेटती ती 3,000 मध्ये होत नाही. या गरजांसाठी जर कोर्टाने जर यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे, यांना जर 15,000 रुपये देऊ केलेला आहे आणि समान कायद्यानुसार जर 18,000 जर यांना भेटतं, तर आमची देखील मागणी आहे की यांना 18,000 या महाराष्ट्र शासनाला द्यायला काही अडचण नाही. कारण की यांच्या नावावरती सर परिचारिका म्हणून 35,000 ते 40,000 रुपये पगार येतो, मग यांचे पगार जाता पुढं, हा देखील सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीस झालेला आहे. आमची ही मागणी आहे, राज्य शासनाकडे अपील करतो, याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या भगिनींना म्हणजे 44,000 महिलांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्याचबरोबर गिरीश महाजन साहेबांनी न्याय देण्यात यावा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल, मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलतो, पण माफी मागतो. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ जाहीर पाठिंबा देत आहे. या उपोषणामध्ये पाठिंबा देत असताना स्वतः या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संतोषजी निकम सर हे या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून जाहीर करत आहे. विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, महिला भगिनीचा आहे आणि त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावा ही त्यांना मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार. वृत्तसंकलन महाराष्ट्र वार्ता 24 न्यूज. महाराष्ट्र वार्ता न्यूज संपादक हर्षदा शेजवळ जाधव.